श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओची सुरुवात स्वामी समर्थांच्या दर्शनाने. आज आहे ना पहिला श्रावण सोमवार पण आहे, नागपंचमी पण आहे. सगळ्यांना शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. हे बघा, मंदिरामध्ये चालली, सगळं साहित्य घेऊन घेतलेलं आहे. 2 तांबे पाण्याचे भरलेले आहेत. इकडे बेल घेतलेलं आहे, इकडे पूजेचं साहित्य. हा शिवा मोठे तर तांदूळ आहेत. चला मग मंदिरात गेल्यावर दाखवते तुम्हाला. हे बघा, इथं मंदिरात आलेली आहे आणि कुत्रे मस्त झोपलेले आहे. सकाळी सकाळी उठवले तरी उठत नाही. बघा बाहेरचा परिसर किती छान आहे मंदिराचा. माता, त्याच्यानंतर मंदिरात या सगळ्या महिला पूजा करून नंदीजवळ बसलेल्या आहे. बाकीच्या पूजा करताय. कोण आरती करतंय, कोण जळ टाकतंय. इकडे पार्वती माता आणि इकडे गणपती बाप्पा. मी इकडे पूजा करून घेतलेली आहे. आज आहे ना महादेवांचा अभिषेक करायचा आहे, अशी पूजा मांडून घेतलेली मी. आणि इकडे नागदेवता काढून घेतलेली, रांगोळीने पूजा करून घेतलेली. इथं आहे ना पंचामृतने ना आता अभिषेक करून घेते आणि मग त्याच्यानंतर इकडे करणार आहे. कारण तांब्याच्या भांड्यामध्ये दहीच हे मी करत ना, त्याच्यामुळे इकडे घ्या बाबा डिश मध्ये करणार आहे. पहिले पंचामृतने इकडे पाण्याने करून घेणार आहे. पाणी वगैरे सगळं टाकून स्वच्छ करून इथं आहे ना मी रुद्र वाचेल ना तेव्हा इथं गळती लावणार आहे. श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं. हे बघा, रुद्राध्याय आहेत ना, हे मराठीचे, हे वाचून घेणार आहे. 11 राहतात, हे वाचून घेणार आहे मी. आता अभिषेक करून घेतलेला आहे आणि पहिल्यांदा आहे ना हे अत्तर लावून घेतलंय 3 हात. त्याच्यानंतर अष्टगंध वगैरे लावून घेतला आहे आणि काळीची तळून दिलेली आहे. अक्षरा तळून घेणार आहे, तेलपत्ता वगैरे. बेलपत्र, शमीपत्र वगैरे सगळी पूजा करून घेतलेली आहे. आता आहे ना मी कहाणी वाचणार आहे, सोमवारची कहाणी आणि नागपंचमीची कहाणी. इथे आहे ना सोमवारची शिवामोरची कहाणी वाचून घेते मी. आता ही बघा, ही नागपंचमीची कहाणी ही वाचून घेते. रात्री पंजाला सुंदर जय देव जय शंकरा स्वामी शंकरा आरती आरती गौरा देवी गौरा गोडा नंदी काळा अर्धांगी पार्वती देवस्थान शंकर चोगे स्वामी चोगे लढा. हे बघा, आज कुठं आलेलो आहेत आम्ही. सकाळी जाऊन आली आमच्या कॉलनीतल्या मंदिरात. आता हे बघा, इथं दत्तधाम म्हणून महादेवाचं मंदिर आहे, दत्ताचं मंदिर आहे. खूपच सुंदर मंदिर आहे. इथं वरती बऱ्याच पायऱ्या चढून वरती डोंगरावर आहे ते मंदिर. बघा दरवाजा किती छान आहे. बाहेरचं पण वातावरण बघा किती सुंदर आहे. वातावरण पण छान झालेलं होतं आणि झाडं वगैरे खूपच छान आहे. उंचावर आहे ना सगळं, आजूबाजूचा सगळा परिसर एकदम छान दिसतो. मध्येच पावसाची सुरुवात.
हे बघा किती छान आहे. आम्ही मंदिरात जातोय आता. हे बघा पहिल्यांदा इथं आहे ना दत्ताचं मंदिर आहे. खूप सुंदर आहे, खूपच सुंदर आहे. बघा तुम्ही पण दर्शन घ्या व्हिडिओ मार्फत. आणि इकडे गणपतीचं मंदिर आहे आणि इकडे हनुमानजी आहेत. हे बघा दत्त महाराजांचं दर्शन घ्या. आणि त्याच्यानंतर खाली ना भोलेनाथचं एक खूप सुंदर आहे. हे बघा बघू शकता तुम्ही किती छान होतं. जो पण इथं धुळ्याजवळ असेल किंवा धुळ्यात असेल ना त्यांनी नक्की जा या मंदिरामध्ये. खूपच छान मंदिर आहे. आता आहे ना इथं पाणी वगैरे टाकून घेणार आहे मी. पाणी टाकून घेणार आहे त्याच्यानंतर आरती वगैरे करणार आहे. बघा तुम्ही पण दर्शन घेऊ शकता. हे बघा मंदिरा किती भारी डिझाईन केलेली आहे आजूबाजूला. खूप छान, खूपच छान बांधकाम आहे. हे बघा वरती पण आणि खाली पायऱ्या उतरताना इथं मस्त गवत वगैरे. इथं आम्ही फोटो वगैरे काढले. खूपच लोक येतात. आज सोमवार होता ना. हे बघा किती हिरवळ आहे मस्त इथं. चला मग आजचा व्हिडिओ इथंच संपवते. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.